नमस्ते मित्रहो. ऑगस्ट 2015 सेट पेपर 1 मधील ए सेट जो होता त्यातील ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचे जे प्रश्न येत असतात ते या ठिकाणी आपण पाहत आहोत. सेटनेटचा सिलेबसमध्ये पेपर 1 जो आहे त्यातील 8 जे युनिट नंबर 8 जे आहे ते इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आहे पहा. तर प्रत्येक युनिट जे आहेत 1 to 10 प्रत्येक युनिटमधील 5-5 प्रश्न या ठिकाणी येत असतात. सध्या सेट पेपर 1 मध्ये 50 प्रश्न या ठिकाणी दिलेले असतात. 50 MCQ या ठिकाणी दिलेले असतात पहा. जुन्या काळामध्ये 60 MCQ दिले जात होते आणि त्याच्यातील 50 प्रश्न सोडवावे लागायचे. पण आता 50 प्रश्न या ठिकाणी दिलेले असतात. त्याच्यातील ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मधील 5 MCQ या ठिकाणी दिलेले असतात. तर आपण ते पाहूयात. ऑगस्ट 2015 ची क्वेश्चन पेपर आहे ही. खरं तर सर्व व्हिडिओ जे या ठिकाणी बनवलेले आहेत तर सर्व व्हिडिओ एका ठिकाणी मिळण्याचे साधन म्हणजे टेलिग्राम चॅनल. तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक या ठिकाणी दिलेली आहे पहा. तर तिथून तो टेलिग्राम चॅनल जर आपण जॉईन केला तर प्रत्येक व्हिडिओ हा आपण पाहू शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो. इन डिटेल्स अभ्यास केल्यानंतर आपण सेट परीक्षा क्वालिफाईड होऊ शकतो. क्वेश्चन नंबर 47 प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेऊया. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ कम्प्युटर बेस्ड वर्ड प्रोसेसिंग टाइपसेट फॉन्टसेट particularly used for Indian languages including Hindi and Marathi, which can easily used across different softwares and operating systems without the help of converter is called as. एक लक्षात घ्या की हा 2-3 वेळा प्रश्न आलेला आहे पहा की संगणक आधारित शब्द प्रक्रियांच्या संदर्भात हिंदी व मराठीसह भारतीय भाषांसाठी विशेषत्वाने बनवलेल्या आणि कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर तसेच सॉफ्टवेअरवर कन्व्हर्टर सॉफ्टवेअरच्या मदतीशिवाय ही वापरता येऊ शकणाऱ्या फॉन्टसेटला काय म्हटलं जातं. तर या ठिकाणी युनिटाइप, इंडी फॉन्ट, त्यानंतर युनिकोड आणि अल्टिफॉर्म असं या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहेत पहा. तर सर्व भाषांमध्ये कोणतेही सॉफ्टवेअर न वापरता डायरेक्ट कन्वर्ट होण्याचं काम जे आहे ते युनिकोडमुळे होत असतं पहा. त्यामुळे युनिकोड हे याचं करेक्ट उत्तर आहे. सी हे उत्तर या ठिकाणी करेक्ट आहे पहा. या ठिकाणी युनिकोड जे आहे त्याचा लॉंग फॉर्म दिलेला आहे पहा. युनिव्हर्सल कॅरेक्टर एन्कोडिंग स्टँडर्ड. युनिकोड म्हणजे काय तर युनिव्हर्सल कॅरेक्टर एन्कोडिंग स्टँडर्ड मुळं हे सर्व भाषांमध्ये डेटा जो आहे तो ट्रान्सफर करणं, कन्वर्ट करणं शक्य झालेलं आहे पहा. एक लक्षात घ्या की युनिकोड is a universal character encoding standard that supports multiple languages including Hindi, Marathi and other Indian languages. Unlike older fonts encoding system like ASCII and ISCII, Unicode allows text to be used across different software and operating system without requiring a special converter. Unicode supports Devanagari script, which is used for Hindi and Marathi also and Sanskrit also and other Indian languages. आता हे बाकीचे ऑप्शन का नाही आहेत तर युनिटाइप जे आहे युनिटाइप
नॉट अ स्टँडर्ड फॉन्ट एन्कोडिंग फॉर इंडियन लँग्वेजेस. आता या ठिकाणी इंडी फॉन्ट दिलेला आहे बघ. नाव वाईडली रिकग्नाइज्ड सिस्टीम बाय नेम इंडी फॉन्ट. आणि अल्टिफॉर्म जो आहे त्याला काय म्हणतात तर नो सच अ स्टँडर्ड एक्झिस्ट इन वर्ड प्रोसेसिंग अल्टिफॉर्ममध्ये. म्हणजे युनिकोड जो आहे ते याचं करेक्ट उत्तर आहे. युनिकोड म्हणजे युनिव्हर्सल कॅरेक्टर एन्कोडिंग स्टँडर्ड. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवावयाचं आहे. 1990मध्ये काय झालेलं आहे की 1980मध्ये जॉय बेकरर, ली कोलिन्स आणि मार्क डेव्हिस यांनी हे जे इंजिनियर्स होते फ्रॉम झेरॉक्स अँड ॲपल कंपनीमध्ये होते, त्यांनी काय केलेलं आहे की इट वॉज स्टार्टेड वर्किंग ऑन युनिव्हर्सल कॅरेक्टर सेट. त्यांनी युनिव्हर्सल कॅरेक्टर सेटवर अभ्यास चालू केला होता, काम चालू केलं होतं. आणि द युनिकोड कन्सोर्शिया वॉज फाउंडेड इन 1991. हे पण साल या ठिकाणी लक्षात घ्या की 1991 टू ओव्हरसी द डेव्हलपमेंट ऑफ युनिकोड स्टँडर्ड. आणि युनिकोड 1.0 रिलीज कधी झालेला आहे तर 1991 साली रिलीज झालेलं आहे. क्वेश्चन नंबर 48. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ कम्प्युटिंग अँड इंटरनेट आयडेंटिफाय द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. आता जोड्या जुळवा किंवा जोडी ओळखा. संगणक आणि इंटरनेट संदर्भात खालीपैकी योग्य जोडी ओळखा असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. पहा इथं जोड्या दिलेल्या आहेत. म्हणजे TB माहिती साठवणूक एकक असं म्हटलं जातं आहे. TB मेमरी स्टोरेज युनिट. प्ले स्टोअर ऑपरेटिंग सिस्टीम. पिक्सेल कलर एन्हान्सिंग फॅसिलिटी. आणि USB अँटीव्हायरस. या ठिकाणी अशा जोड्या दिलेल्या आहेत ऑप्शनमध्ये. आता या ठिकाणी USB हा अँटीव्हायरस आहे का? नाही आहे, हे चुकीचं आहे. पहा USB म्हणजे पेन ड्राईव्ह वगैरे असतात, USB ड्राईव्ह असतात, त्यामुळे हे सेकंडरी स्टोरेज असते. तर हे उत्तर चुकीचं आहे. पहा आता ही जोडी चुकीची आहे. पिक्सेल कलर एन्हान्सिंग फॅसिलिटी देतं आहे का? नाही. पिक्सेलच्या माध्यमातून फोटोची क्लिअरिटी जी आहे किती मेगापिक्सेल, आता 200 मेगापिक्सेलचे कॅमेरे निघलेले आहेत. पहा तर पिक्सेल हे कलर एन्हान्सिंग फॅसिलिटी नाही आहे, तर त्याची क्लिअरिटी वाढवतं, त्यामुळं ही पण जोडी चुकीची आहे. पहा आता प्ले स्टोअर जे आहे ते ऑपरेटिंग सिस्टीम या ठिकाणी दिलेले आहे, हे सुद्धा जोडी चुकीची आहे. तर TB म्हणजे काय तर टेराबाईट हे मेमरी स्टोरेज युनिट आहे. हे उत्तर बरोबर आहे, त्यामुळं ए हे करेक्ट उत्तर आहे. पहा आता एक लक्षात घ्या की 1 TB म्हणजे किती GB तर 1 TB 1 टेराबाईट 1 TB इज इक्वल टू 1024 GB म्हणजे 1024 गिगाबाईट असं या ठिकाणी म्हटलं असतं. तर टेराबाईट इज अ मेमरी स्टोरेज युनिट वेअर 1 TB इज इक्वल टू 1024 GB. It is used to measure digital storage capacity in devices like hard drives and cloud storage. त्यामुळं TB मेमरी स्टोरेज युनिट हे या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे आणि हे बरोबर उत्तर आहे. पहा आता प्ले स्टोअर जे आहे हे उत्तर चुकीचं आहे, कारण इथं ऑपरेटिंग सिस्टीम हे उत्तर दिलेलं आहे. मात्र प्ले स्टोअर इज अ डिजिटल डिस्ट्रीब्युशन प्लॅटफॉर्म फॉर ॲप्लिकेशन्स नॉट ॲन ऑपरेटिंग सिस्टीम. अँड्रॉइड इज अ ऑपरेटिंग सिस्टीम असोसिएटेड विथ द प्ले स्टोअर. म्हणजे अँड्रॉइडमध्ये ते प्ले स्टोअर जे आहे ते अवेलेबल केलं जातं. कशासाठी तर ॲप्लिकेशन घेण्यासाठी हे अवेलेबल केलं जातं. आता पिक्सेल जे आहे हे पण इनकरेक्ट आहे. पहा तर इनकरेक्ट का आहे तर पिक्सेल इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ डिजिटल इमेज और डिस्प्ले नॉट अ कलर एन्हान्सिंग फॅसिलिटी. म्हणजे डिजिटल इमेजसाठी डिस्प्लेसाठी ते वापरलं जातं, पण ते काही कलर एन्हान्सिंग फॅसिलिटी नाही आहे. त्यामुळं या ठिकाणी हे पण उत्तर चुकीचं आहे. आणि USB जे आहे USBला काय म्हटलं जातं त्याचा लॉंग फॉर्म आहे युनिव्हर्सल सिरियल बस.
युनिव्हर्सल सिरियल बस. तर हे अँटीव्हायरस नाही आहे. तर USB इज अ हार्डवेअर इंटरफेस फॉर डेटा ट्रान्सफर, नॉट ॲन अँटीव्हायरस. आता अँटीव्हायरस सॉफ्टवेअर इट इन्क्लूड विंडोज डिफेंडर, नॉर्टन, मॅकफ्री, त्यानंतर क्विक हिल हे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर असतात. तर USB जे आहे ते युनिव्हर्सल सिरियल बस आहे, त्यामुळे हे अँटीव्हायरस नाही. त्यामुळे याचं उत्तर आहे TB. टेराबाईट म्हणजे काय तर माहिती साठवणूक एकक. क्वेश्चन नंबर 44. ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर ॲड अँड फंक्शन आयडेंटिफाय द ऑड आउट फ्रॉम द फॉलोइंग. म्हणजे रचना व कार्य निकषावर खालील गटात न बसणारा घटक कोणचा? ऑड मॅन आउट म्हणतात ना, तसं ऑड कुठला आहे? तर लिंक्डइन, जीमेल, मायस्पेस आणि फेसबुक. आता इथं लिंक्डइन सोशल नेटवर्क आहे, मायस्पेस सोशल नेटवर्क आहे आणि फेसबुक सोशल नेटवर्क. जीमेल हा ईमेलची सर्व्हिस आहे. तर जीमेल हे उत्तर या ठिकाणी ऑड आहे, ऑड वन आउट आहे. म्हणजे जीमेल ही ईमेल सर्व्हिस आहे, हे सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म नाही. त्यामुळे अतिशय सोपं उत्तर आहे जीमेल हे गुगलचं आहे. पहा पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. पहा की इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंटरनेट व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ URL. इंटरनेट URLचे लघुरूप विस्तारूप काय आहे? तर URL म्हटलं की युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर. आता युनिक रिक्वेस्ट लोकेटर नाही आहे, अल्टिमेट रिस्पॉन्स लोकेशन पण नाही आहे, किंवा युजर रिक्वेस्टेड लिंक पण नाही आहे. तर युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर URL. आपण एखाद्या वेबसाईटचं जे लिंक असते त्याला URL असं म्हटलं जातं. तर URL युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर हे याचं करेक्ट उत्तर आहे. पहा आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 46 आहे. विच ऑफ द फॉलोइंग सॉफ्टवेअर इज युज्ड प्रोसेस अँड ॲनालिसिस क्वांटिटेटिव्ह डेटा. तर ज्यावेळेस सोशल सायन्समध्ये रिसर्च केला जातो त्यावेळेस संख्यात्मक तथ्यांवर प्रक्रिया करण्यासाठी व विश्लेषण करण्यासाठी खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? तर SPSS सॉफ्टवेअर हे वापरले जाते. पहा आम्ही PhDच्या टायमाला डेटा कलेक्शन केल्यानंतर डेटा ॲनालिसिस इंटरप्रिटेशन करण्यासाठी SPSS सॉफ्टवेअर हे वापरलेले आहे. कॉर्क एक्सप्रेस किंवा कॉन्ट क्रोम किंवा SSQL हे उत्तर चुकीचं आहे. आता SPSSचा लॉंग फॉर्म काय आहे? स्टॅटिस्टिकल पॅकेज फॉर द सोशल सायन्सेस, आणि इट वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1968. 1968 साली हे SPSS डेव्हलप झालेलं आहे. पहा तर हे पण या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यामुळं SPSS सॉफ्टवेअरचा लॉंग फॉर्म स्टॅटिस्टिकल पॅकेज फॉर द सोशल सायन्सेस हे पण या ठिकाणी येऊ शकतं. पहा अशा प्रकारे आपण ICTचे 5 प्रश्न पाहिलेले आहेत. आपल्याला नक्कीच ICT इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा अभ्यास करताना हे उपयोगी पडणार आहे. थँक्यू व्हेरी मच.